नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रेमाने प्रतिमाच्या चेहऱ्यावरील सगळे डाग गेल्यानंतर आता सायलीने प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवलेला असतो आणि पटकन आता प्रतिमाला सायलीने आपल्याला आई अशी हाक मारली याचा भास होतो आणि लगेच आता प्रतिमा भरल्या डोळ्यांनी सायलीला म्हणते की तुम्हाला आई अशी हाक मारलीस का? तेव्हा आता सायली म्हणते की कदाचित तुम्हाला तसा विचार तुमच्या डोक्यात आला असेल. तर प्रतिमा आता सायलीकडे बघून हसू लागते आणि तेवढ्यात आता प्रतिमा सायली एकमेकांकडे बघत असताना पटकन प्रियामध्ये येते आणि सायलीला दूर ढकलते आणि तिला म्हणते की तुझी आई नाही आहे, ती माझी आई आहे. आणि पटकन प्रिया आता प्रतिमाचा हात धरते आणि म्हणते की आई, अगं मीच तुला आई अशी हाक मारली आणि कधीपासून मी तुला भेटायची वाट बघत होते आणि म्हणून कदाचित तुला वाटलं असेल की मी तुला आई अशी हाक मारली म्हणून. अस्मी देखील आता खुश होते आणि आता हसतच प्रिया म्हणते की तुला बघून ना आई मला इतका आनंद झाला, काय सांगू तुला. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की आत्या, आता मला आणि सायलीला तू कोणत्याही रूपात चांगलीच दिसतेस. अर्जुन म्हणतो हे बघ प्रतिमा आत्या, तू खुश आहेस ना, मग झालं. आणि बस ना प्रतिमा आत्या, तू अशी उभी का, असे अर्जुन बोलताच आता प्रतिमा पुन्हा बसते. प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे डाग गेले तेव्हा तुम्हाला ही बातमी आम्हाला येऊन सांगावीशी वाटली ना, त्यातच सगळं आलं रविराज, असे आता पूर्णाजी रविराजला सांगते. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते की ज्या वेळेस हे मला बघायला आले होते ना तेव्हा यांच्यासोबत तू सुद्धा आली होती प्रतिमा, त्यावेळेस मी किती घाबरले होते आणि हे तुझ्या लक्षात आलं होतं. आणि कल्पना म्हणते की तेव्हा तुम्हाला म्हणाली होती आमच्या घरात मनाच्या सौंदर्याला जास्त जपलं जातं आणि तेव्हा तू आमच्या घरामध्ये नक्कीच शोभतीन, असं आता प्रतिमाने कल्पनाला सांगितल्याची कल्पना बोलते. आणि त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की चला आता आम्ही निघतो आणि रविराज प्रतिमाला घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन बाय बाय करत निघून जातो. तर खऱ्या अर्थाने आज पूर्णाजी खूप खुश झालेली असते. दिव्याई समोर येत पूर्णाई आता हात जोडते आणि म्हणते की दिव्याई, खऱ्या अर्थाने आज तू तो दिवस दाखवलास आणि आज माझ्या प्रतिमाला पुन्हा माझी सगळी प्रतिमा मला पुन्हा परत मिळाली. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते की पूर्णाई, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस प्रतिमा आपल्या घरी आली होती त्यावेळेस प्रतिमाची कशी अवस्था होती आणि आज प्रतिमा काय आहे. आणि लगेच डोळ्यात पाणी आणत आता पूर्णाजी म्हणते की हे तिच्याच माणसाने केलं आहे आणि ते म्हणजे रविराज आणि अर्जुनची बायको. आणि लगेच आता आरसे सगळं सायलीने केल्याचे आता पूर्णाईसमोर आलेलं असतं. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते की पूर्णाई, फक्त आता एकाच गोष्टीची कमी आहे आणि ती म्हणजे प्रतिमाची स्मृती. आणि आता प्रतिमावरती डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं ना प्रतिमा ह्या माझ्या ट्रीटमेंटने नक्कीच बऱ्या होतील म्हणून. कल्पना म्हणते की बघा आज त्यांच्याच औषधाने प्रतिमा इतकी बरी झाली. कल्पना म्हणते की आणि तो दिवस आता जास्त लांब नाही आहे, सगळं तुमच्या मनासारखं होईल पूर्णाजी, तेव्हा तुम्ही काळजी करू नका, असा धीर आता कल्पना पूर्णाईला देते. तर आता पूर्णाई खुश झालेली असते. आणि इकडे आता अर्जुन सायली बेडरूममध्ये असतात. अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, ज्यावेळेस प्रतिमा त्या तुझ्या समोर येतात ना त्यावेळेस तुझा चेहरा कसा होतो माहिती आहे का, जेव्हा एखादी मुलगी तिच्या आईपासून हरवलेली असते आणि तिला तिची आई दिसते ना तसा तुझा चेहरा एकदम खुलतो सायली. ते ऐकून आता सायलीसुद्धा खुश होते आणि सायली म्हणते की आईच आहेत त्या माझ्या, मी त्यांना आईच मानते. आणि सायली म्हणते की आज त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग गेले ना, ही त्यांचे आयुष्य पूर्ण पहिल्या पदावरती येण्याची ही पहिली पायरी आहे. आणि इकडे आता पुन्हा त्या पेंडंटच्या दागिन्याची आठवण काढत इकडे आता अर्जुन म्हणतो त्यासाठी आपल्याला पुन्हा महिपतच्या घरी जावं लागेल आणि महिपतच्या घरी जाऊन आपल्याला तो दागिना बघावाच लागेल. आणि तो दागिना मला खात्री आहे तिथेच असणार आहे, कारण आई आणि मुलीमध्ये जो बॉन्ड असतो ना, आणि तो बॉन्ड साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असणार. मला खात्री आहे की साक्षी तिच्या गेलेल्या आईची ती आठवण तिच्याकडेच ठेवणार आहे आणि म्हणून तो दागिना तिच्याकडेच असणार आहे, असे आता अर्जुन आता कॉन्फिडंटली सायलीला सांगतो. आणि सायली म्हणते की पण आता त्यांच्या घरी कसं जायचं आणि ते पेंडंट कसं शोधायचं. आणि आता अर्जुन म्हणतो की ते आपल्याला मिळेलच आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला साक्षी महिपतच्या घरी जावंच लागणार आहे सायली. आणि ते दोघे बाहेर गेले की ते आपल्याला कसं कळणार असे सायली विचारते. आणि सायली म्हणते की मग ते पेंडंट आपल्याला कसं आणि कधी मिळणार. आणि त्यानंतर आता रात्री सुभेदारांच्या घरी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तर तेवढ्यात आता अस्मीच्या डिलिव्हरीचा विषय निघतो. आणि इकडे आता अर्जुन म्हणतो सचिन ना आहे तिकडे तो बरा आहे, नाही तर ना इथे त्याला 2-2 बाळं सांभाळावी लागतील. सगळेजण आता उत्सुकतेने अवाक होऊन अर्जुनकडे बघतात. तेव्हा लगेच आता कल्पना म्हणते 2-2 बाळं कुठली, तर अर्जुन म्हणतो एक म्हणजे त्याचं स्वतःचं बाळ आणि दुसरं म्हणजे अस्मिताई. ते ऐकताच आता सगळेजण खदखदा असू लागतात आणि अस्मी आता पुन्हा चिडते.
तेव्हा आता प्रिया म्हणते ती तरी कुठे बाळ सांभाळणार आहे, एक तर बाळ आजीकडे असेल किंवा दुसरं बाबांकडे. आणि तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की माझे डोहाळे पुरवायचे दिले सोडून आणि माझ्या बाळाबद्दल तुम्ही काय बोलत बसलायत. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अर्जुन, अश्विन, पुढचे काही महिने ना या अस्मिताला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि एकदा का तिची डिलिव्हरी झाली मग पुन्हा तुम्ही तिला छळायला मोकळे, असे प्रताप बोलतो. आणि इकडे त्यावेळेस सगळ्यांच्या गप्पा चालू असताना सायली तिच्या मोबाईलवर काहीतरी मेसेज करते. तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की अगं विमल, माझ्या रूममध्ये ना बॅग आहे, माझी पर्स घेऊन ये. तर अर्जुन म्हणतो काय आणलं अस्मिता तू तर. अस्मिता म्हणते की अरे माझ्यासाठी गंमत आहे, विमल आण लवकर. अस्मिता म्हणते हे बघ मी माझ्यासाठी ड्रेसेस घेतलेत आणि छान आहे ना, असे म्हणत अस्मिता ते सगळे ड्रेसेस आता सगळ्यांना दाखवू लागते. आणि इकडे आता अस्मिता म्हणते की बाळासाठी ना दुपटी, झबली, डायपर सगळं काही मी खरेदी केलंय आणि 4-5 दिवसात येईलच ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. तर सायलीताई म्हणते की हो अस्मिताई, बाळ होण्याच्या अगोदर तुम्ही कपडे खरेदी करायचे नसतात. सायली म्हणते की शुभ नसतं ते. तर तेवढ्यात कल्पना आणि पूर्णाईसुद्धा मानेने होकार देतात. तर अस्मी म्हणते गप्प बस बर का. अस्मी म्हणते की मला शहाणपणा शिकू नको आणि माझ्या बाळासाठी मी काही जरी घेतलं तरी तुझ्या पोटात काय दुखतंय ग सायली. पूर्णाई म्हणते की अस्मी अगं ती बरोबर बोलते आणि बाळाचे कपडे खरेदी करण्या अगोदर एकदा आम्हाला तू विचारायला हवं होतंस. कल्पना म्हणते हो आम्हाला सुद्धा बाळाची काळजी आहे, एकदा बाळ झालं की मग तू सगळी शॉपिंग कर आणि अगोदर नसती करायची. तर अस्मिता म्हणते ठीक आहे, पण प्रिया म्हणते की अस्मिताईला अगोदर बाळाची तयारी करून ठेवायची होती तर काय हरकत आहे. आणि लगेच आता पूर्णाजी म्हणते की पोरींनो, तुम्हाला ना पूर्वीच्या रिवाजाची काहीच माहिती नसते. अस्मिता आता बाळाचं जे काही खरेदी करण्याच्या अगोदर एकदा तू आम्हाला विचारत जा, कळलं का तुला, असे पूर्णाजी बोलते. आणि अस्मी म्हणते की ठीक आहे विचारेन मी, पण परक्या लोकांनी मला सल्ले देण्याची काही गरज नाही, असे अस्मिता आता सायलीकडे बघत बोलते. आणि त्यानंतर आता इकडे प्रतापला एक पत्र आलेलं असतं आणि प्रताप म्हणतो की पनवेलमध्ये एक मोठं बिझनेस एक्झिबिशन होणार आहे आणि त्यामध्ये प्रताप, सुभेदार आणि पूर्ण फॅमिली यासाठीचं पत्र आलंय आणि त्याचं हे इन्व्हिटेशन आहे. साक्षी आता इकडे मैपतला म्हणते की अहो बिझनेस एक्झिबिशन ही खूप मोठं प्रेस्टिज इन्व्हिटेशन आहे आणि SS बिल्डर म्हणून तुम्हालासुद्धा इन्व्हिटेशन आलं आहे. तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा तुम्हाला जायलाच हवं. आणि लगेच आता पूर्णाजी म्हणते की प्रताप अजून कोणाकोणाला बोलावलं आहे. तर प्रताप म्हणतो SS कन्स्ट्रक्शनचा मैपत शिकरेसुद्धा आहे यात. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की मग आम्हीसुद्धा येतो ना बाबा तुमच्यासोबत, असे सायली बोलतोय. आणि आपण जर सगळे एकत्र असेल तर मैपत तुमच्या जवळसुद्धा येणार नाही, असे सायली आता प्रतापला सांगते. आणि आता बिझनेसच्या एक्झिबिशनमध्ये आता मैपत, साक्षी आता तिथे जाताच इकडे अर्जुन आणि सायली कशी पुन्हा मैपतच्या घरावर धाड मारतात आणि आता तो पेंडंटचा दागिना आता अर्जुन आणि सायली कसे शोधून घेऊन येतात हे बघण्यासाठी. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.